वैजंती, मला आज पतूर असंच वाटायचं की माझ्यामुळं गाण्या बजावण्याचा तो दुस्वास करतो या. पर आता कळतं या ते तसं नाही. त्याचं मन दुसऱ्याच कुठल्या तरी प्रसंगानं त्याला खातंय. मला बी चुटपूट लागली या. रावसाहेबा माणसा संगट असं काय घडलं असावं. बघ की, मुक्ताला घरात संबळ वाजवायला परवानगी दिली. मला बी म्हणाला, आई तुला पाहिजे तसं जग. अगं एवढंच नाही, रेणुकेच्या लग्नात मला लावणी बी करायला लावली. म्हणजे त्याच्या मनात जे दाबून ठेवलं होतं त्यातनं तो मोकळा झाला. मला जे अपराधी वाटत होतं ती भावना बी संपली. आता शांतीनं जगाचा निरोप घेत आहेत. पण ते खरं नाही. रावसाहेबाच्या मनात अजून लई काहीतरी डाबते या. आणि ते काय आहे ह्याचा पत्त्याच लागत नाही. हे इथे असे तर फार बरं झालं असतं. निदान त्यांच्या मनात काय चाललंय ते जाणून तरी घेता आलं असतं. भक्तीला आवडतो तसा चहा झालाय, जरा जास्तीचा गोड. भक्तीची लई आठवण येते. तिच्या संग बोलायची लई इच्छा होऊन राहील. आई अगं मामा बोलणं झालं, मग अशीच बोलले ती अशी. अहो मला का नाही सांगितलं? आवाज द्यायचा ना. अगं इकडे असताना फोन नव्हता आला. आम्ही सराव करायला गेलो होतो ना, तेव्हा फोन आला होता. गजा, त्यांना म्हणावं रियाज केलाय बर का. आणि इकडं घरी नाही, लांब लांब जाऊन केलाय. कारण मला माया माणसांपासून काही लपवून ठेवायचं नाहीये. शेवटी सत्य हे परक्यांपासून लपवता येतं, आपल्या माणसांपासून नाही लपवता येत ना. हे आपोआप बाहेर पडतं. ते ऐकतात ना, तू बोल. काय काय म्हणत होती भक्ती? काय नाही, ठीक आहे सगळं. हा? तुम्ही बाहेर येत आहे, कमी आत येऊ? नाही नाही, नको नको, मी येतो बाहेर. चहा. ते तयारी सुरू आहे ना, रूमची सजावट पूर्ण झाल्याशिवाय तू नाही पाहायचं. हा, अहो इथंच घेताय का आपण दोघांनी सोबत घ्यायचं? नाही नको, मी इथेच घेतो. अजून तयारी बाकी आहे ना, तू घे जाऊन तिकडे. मी आजच घेतो आणि तयारीला लागतो. हा हा, तू घे चहा. अकरा, 12, 13. या कांताशेठ, याला म्हणतात प्रगती. प्रगती नाही, प्रगती नाही, फक्त भक्ती. कांताशेठ,
काय तुमचा स्टॅमिना वाढलाय राव. अयो आता लई मजा ये ना. तुमचं बोलले मोठे उद्या चालले लोटे. तुमचं माझ्यापेक्षा तूच जास्त उतावळी होऊन राहिला. नाही नाही कांताशे, मी तुम्हाला काय बोललो होतं का तुमच्या आनंदात भाव आनंद आहे. माझ्या आनंदाला डिस्टर्ब करू नका. आज मी माझ्या ड्रीम गर्ल सोबत असणार आहे रात्री. अरे कुणीतरी या सूर्याला लवकर खाली ढकला रे. लवकर रात्र होऊ दे. काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहता हूँ बघते आय लव्ह यू. आजी, मामी, आपल्या बिझनेस मधल्या ना ऑलमोस्ट सगळ्या क्लायंटची माहिती आहे मला. म्हणजे मी ना पर्सनली सगळ्यांशी बोलते. आणि त्यामुळे काय झालं माहितीये का, आपल्या पॅकेजिंग मधल्या अडचणी आणि फ्रूट डॅमेज रेशिओ याबद्दल ना इन डिटेल माहिती मिळाली. अरे वा, छान. मग मी लगेच मॅनेजर काकांना आणि दादा मामांना सांगितलं, मामी माझ्यामुळे ना पॅकेजिंग मधला मोठा इश्यू सॉल्व्ह झालाय. आणि सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं आजी. आमची जया आहेच हुशार, ओके नाही? हो. आणि अगं मामी, मला ना बिझनेस मध्ये खूप इंटरेस्ट यायला लागलाय. हो ना, आवडायला लागलं ना सगळं आता. मोठी आई, माझी इंटर्नशिप पण खूप चांगली चालू आहे. मी काही डिझाईन स्वतः तयार केले होते, ते मॅमना दाखवले. तर त्या काय म्हणाल्या माहितीये? काय? त्या म्हणाल्या की 4 वर्ष कोर्स करून पण स्टुडंट्सना जे जमत नाही ते मी पहिल्याच वर्षी करून दाखवलंय. अरे वा, क्या बात है. जक्कस. हो. आणि ना शिवाय त्या असंही म्हणाल्या की गायत्री, मला तुझा अभिमान वाटतो, मला तुझ्या बरोबर काम करायला मिळतंय. किती कौतुक करायचं आहे दोन मुलींचं. सासूबाई, आपल्या दोन्ही चिमण्या हुशार आहेत अगदी. आता तुमचा दादा आणि मुक्ता असे ना, त्याची मान उंच झाली असते जिराफासारखी. बस थोडा वेळ थांबा. तुमच्या मुक्ताची मान जिराफासारखी उंच नाही तर कासवासारखी आकसली जाणार आहे जेव्हा तिला हे कळेल की तिच्या बहिणीचं वाटोळं झालंय. कशी वाटली तयारी? भारी. आवडली ना तुला? आता तू एक काम कर, लग्नात जशी नटून ठटून आली होती ना तशी नटून ठटून तयार हो. मी पण जाऊन आवरून येतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं. हा, फक्त आवरून बसतो म्हणले. आता माव तेवढे पैसे द्या, मी निघतो. काय सारखं निघतो. मी जेव्हा आज जायला निघेन ना तेव्हा तुझे पैसे देईन. कसं? बाहेर जाताना दाराला कडी लावून द्यायची, म्हणजे बघ ती पळणार नाही. सकाळी भैरू येत ना तो कडी उघडे. आतापर्यंत जसा वागलास ना तसं शाण्यासारखं वागायचं. झोपत तेच विषय बोलत होते, संगीत गायन ह्याबद्दल बरळत होते. मग मध्ये दचकून जागे झाले. त्यांना ना हा विषय लई छळतोय. काय मुक्ताताई चक्कर मारताय वाटतं? हो, आपलं सहजच. हे भागवत काका लय भला माणूस आहे. एसटी मध्ये ड्रायव्हर आहेत. नमस्कार. नमस्कार. मुक्ताताई, घरी पाहुण्याने घेऊन यायचं बरं नक्की चहा प्यायला. नक्की. मुक्ता, भक्तीचं लग्न लय चांगलं केलं बरं का. तो आई बापाला खरंच मानलं पाहिजे. अरे हा,
आज लोणीला चाललो होतो तेव्हा बसमध्ये भक्तीचे सासू सासरे दिसले. कालच लग्न झालं आणि आज कुणीकडे निघालं काय समजलं नाही. आई, या घरातली संकट संपण्याचं नावच घेत नाहीयेत. पाहतेस ना, आमचीच माणसं आमच्याशी कसं वैऱ्यासारखं वागतायत ते. अगं हर प्रकारे समजावून झालंय, हात जोडून झाले, रागवून झालं, सगळं करून झालं, पण कुणीच ऐकायला तयार नाहीये. तर सगळी भिस्त तुझ्यावरच आहे. लक्ष असू दे ग सगळ्यांवर. ते कोणत्या तरी यात्रेसाठी जाणार होते असं म्हणत होते, तिकडेच गेले असते. पण ते तर चाळीसगाव फाट्यावर उतरले. मग तिकडं कुठेतरी यात्रा असेल. आता या भागात कुठल्या देवाची यात्रा आली? सगळ्या यात्रा तर फेब्रुवारी मार्च मध्येच झाल्यात. मग दुसरं काहीतरी काम असेल. हा असन असन, वराचं लग्न व्हा म्हणून कोणत्या तरी देवाला नवस केला असन. हा बरोबर. बरं येतो आम्ही, पण पाहुण्यांना घेऊन यायचं बरं नक्की घरी. नक्की. चला येतो. नमस्कार. चल. काय ग, कसला विचार करतेस? थांबा. काल तर आमचं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी यांचे आई वडील यात्रेला पण गेलेत. तुला त्या म्हणजे भक्तीच्या सासरच्या लोकांबद्दल काही सांगायचं होतं. पण आपली शंका आहे ते जेवतात पण मग कसे, असं कोणी जेवतं का? मुक्ता, ए मुक्ता, काय झालं? मला काहीतरी घोटाळा वाटतोय. आपल्या भक्तीचा जीव धोक्यात आहे. म्हणजे? मला असं वाटतंय की तिच्यावर मोठं काहीतरी संकट येणार आहे. सुन्या, एक काम कर, वर जाऊन भक्तीचा मोबाईल घेऊन ये. आयो, नाही नाही नाही, मला भीती वाटते. घाबरतो काय बाई? जापळ. तसं मी तिला मोबाईल कशासाठी पाहिजे म्हणून काय सांगू? अरे तिला सांगायचं ते पण मीच सांगू का? जरा स्वतःचं डोकं चालव ना. जा मोबाईल घेणे. लागला का फोन? नाही ना, रिंग वाजतीये पण ती उचलतच नाहीये. परत करून बघते. भक्ती, भक्ती, आओ मी आवरते अजून. नाही, तू आवर. मला फक्त तू फोन देते का? कशाला? ते आपली पहिलीच रात्र आहे ना, मग आपल्याला कोण डिस्टर्ब नाही केलं पाहिजे म्हणून पाहिजे फोन. मावा पण फोन मी बाहेरच ठेवणार आहे. दोघांचा मेन ठेवतो. हा कांता सेट मुक्ता 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 कांता सेट मुक्ताचा फोन आलाय भक्तीच्या मोबाईल वर. कट कर ना. मी कट कर. हो, आता तिने फोन कट केला. अरे देवा. मुक्ता रिलॅक्स रिलॅक्स, पॅनिक होऊ नकोस. ती मे बी कामात असेल ना, तू पुन्हा ट्राय कर ना. आपण असं कसं कट केला? मी करते पुन्हा. स्विच ऑफ करतो.
हो आता फोन लागलेला आणि आता स्विच ऑफ येतोय. असं कसं मला काहीच कळना. आता फोन स्विच ऑफ कशाला केला? आता परत मुक्ताचा फोन आला आणि नाही लागला तर मग मुक्ताना वाटन भक्ती हनीमून मध्ये बिजी आहे, तिला डिस्टर्ब करायला नको. आधी रिंग वाजली मग फोन स्विच ऑफ आला. मी काय म्हणते आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. लवकरात लवकर आपल्याला भक्तीच्या घरी जायला पाहिजे. आपण कसं काय करूया? आहे बाई, बघ माझ्याकडे ना पप्पाच्या गाडीची चावी आहे. चल आपण चल तो रिलॅक्स. पप्या एक काम कर, जा आणि सारंग आणि मुक्ता कुठे गेलेत जा जरा बघून ये जा. येतील ना. येतील ना काय? किती वेळ झाला? कुठे गेलेत काय सांगता येत नाही. जा शोधून आण जा. दादा काय तुम्ही नुसतं मुक्ता सारंग सारंग मुक्ता लावलंय? अहो त्या नवरा बायकोला जरा येळ द्या की. प्रायव्हसी बिवसी काही आहे का नाही त्यांना? हा बसले असतील की कुठेतरी गप्पा मारीत. त्यांना बी काही भावना आहेत. वाटत नसन का थोडा एकांतात येळ मिळावा म्हणून? आणि दादा मला सांगा, तुम्ही मुक्ताताईला भेटून करणार काय? नाही म्हणजे तुम्ही तर तिच्याशी बोलत पण नाही ना, मग कशाला भेटायचंय तुम्हाला तिला? पप्या तू जरा जास्तच बोलतोय असं नाही वाटत तुला? सॉरी दादा, ते काय झालं मनाने अचानक अशी उसळीच घेतली. आपण घरी इन्फॉर्म करायचं का? नाही आता येळ नाही. आपल्याला लवकर पोहोचायला पाहिजे. हो पण मी काय म्हणतो, अगं घरी काळजी करतील ना. हो पण आधी आपल्याला भक्तीकडे पाहायला लागेल. तिचं काही बरं वाईट झालं तर आपण काय करायचं? तुम्ही आधी गाडी पळवा बरं. हो मुक्ता रिलॅक्स, तू पॅनिक होऊ नकोस. पण घरी फोन नको करू. कुतकुल्या होत आहेत कुतकुल्या. काय मुळे आता येळ जवळ आली ना. माव बोलणं मोठं होऊ द्या साठ लोट. थोड्याच वेळात भक्ती माया भेटीत असाल. चल कोणतं सीट कुठं चल. भक्ती मा हाक मारणार मग तुम्ही जायचं. चालन रे बिट्या चालन. अहो तुम्ही आता येऊ शकता. आलो कोणतं सीट? अहो मी आलो आला बोलावा आला. हे घे तू हे पैसे. तू हा चेहरा सुद्धा दाखवायचा नाही. भैरू बाहेर असन तो तुला स्टँड पर्यंत सोडत. जा आणि बाहेरून जाताना कडी लावून जा. कसं म्हणजे सकाळी भैरू आला ना की कडी उघडत. हे सुन्या हे बस इथे येड्या. फोनही लागत नाही, कुठे गेलेत पत्ता नाही. कमाल आहे. पण तुम्हाला कोणालाच काही कसं वाटत नाही रे? काय काळजी नाही तुम्हाला कोणाला? मी एकटाच तडफडतोय इथे. दादा ते गेले असते इथंच कुठेतरी फिरायला. येतील एवढ्यात. काय फिरायला जातात? हे काय फिरायला महाबळेश्वर आहे का शिमला कुलू मनाली आहे? ते काय बघण्यासारखं डोंबल्याचं? गेले ते गेले, सांगून जाता येत नाही कुठे निघालोय, कधी येणार आहे, काय काही नाही, काही शिस्तच नाही, बेशिस्त.
हे जा रे जा बघून जा. ठीक आहे मी जातो. आणि दादा तुम्ही थांबा, आम्ही दोघं जाऊन बघून येतो. चल गाजा. आलोच. आणि ये त्यांना सांगा घरामध्ये कोणीतरी वाट बघते म्हणावं, काळजी करतायत माणसं. होय सांगतो. हा जा. होय चला.